सप्टेंबर महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजून ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता गृहीत धरून महायुती उद्या 20 ऑगस्टला कोल्हापुरातून प्रचाराचा नारळ फोडणार होती. परंतु निवडणूक लांबणीवर पडल्याचं स्पष्ट झाल्यानंतर प्रचार शुभारंभ लांबणीवर टाकत 22 ऑगस्टला राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सरकारमधील मंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या वातावरण निर्मितीचा भाग म्हणून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहरभर त्रिदेव अजिंक्य असा उल्लेख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छबी असलेले फलक झळकावलेत. या फलकांवरील त्रिदेव या उल्लेखावरून शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेत्यांना हिंदू धर्मातील त्रिदेव अर्थात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची उपमा देणं ही देव या संकल्पनेची विटंबना आहे असं सांगत इंगवले यांनी ते त्रिदेव नाहीत तर 3 इडियट्स आहेत असा टोला लगावलाय. कोल्हापूर शहरात एका स्वयंघोषित धर्मवीरांनी त्रिदेव म्हणून म्हणजे नेत्यांची चाकरी करण्यासाठी किंवा नेत्यांना खुशी वाटावी यासाठी त्यांचा त्रिदेव म्हणून उल्लेख केलेले डिजिटल फलक लावलेले आहेत. हे हिंदुत्ववादी सरकार आहे असं ते स्वतःला संबोधतात. जर तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर माझ्या पिछाडीस श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे. हिंदू धर्मियांमध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनाच आपण त्रिदेव संबोधतो किंवा श्री गुरुदेव दत्त असं संबोधतो. जर आपण दत्त महाराजांना किंवा ब्रह्मा, विष्णू, महेश्वरांना त्रिदेव ही संकल्पना वापरत असू तर नेत्यांना खुशी वाटावी म्हणून नेत्यांना जी त्यांनी ही पदवी बहाल केलेली आहे त्रिदेव ही पूर्णपणे चुकीची आहे. हिंदुत्ववादी सरकारचा म्हणजे हिंदुत्ववादी ॲक्च्युली सरकार नाहीच आहे त्यांचा आम्ही आज इथं निषेध करत आहोत व हे त्रिदेव नसून हे 3 इडियट्स आहेत. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी लावलेले फलक आणि त्यावर ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केलेली टीका यावरून वातावरण तापण्याची चिन्ह आहेत.